गुड मॉर्निंग साथियो, आपण कसे आहात? सगळे चांगले असाल. आजचा व्हिडिओ आहे की या देशातल्या गरीब लोकांवरच अन्याय का होतो, त्याच्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे. या देशामध्ये जे संविधान लागू आहे ते संविधान विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. त्याच महामानवांचे काही विचार मी तुमच्यासमोर मांडतो आणि अन्याय आपल्यावर का होते हे अगदी थोड्या मिनिटात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. अरे बाबासाहेब असे म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. म्हणजे जो तुमच्यावर अन्याय करतो तो तेवढा मोठा गुन्हेगार नसतो जेवढे की तुम्ही अन्याय सहन करता. म्हणजे अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. असं काय म्हटले ते? कारण की अन्याय सहन करता आणि मग अन्याय झाल्यावर त्याचा विरोध करता. अन्याय सहनच करू नका, विरोध करण्याची वेळच येणार नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या जे अन्याय सहन करतात लोक, जे भेतात, ज्यांना असं वाटते की बा आपण जर असं केलं तर असं होईल. बघा, जो मनुष्य संकटांना न घाबरता पुढे जातो तोच यशस्वी असतो, लक्षात ठेवा. म्हणून अन्याय कधी सहन करायचा नाही, अन्याय कोणावर होऊ द्यायचा नाही. आणि अन्याय करणाऱ्याची ताकद तुम्ही अन्याय सहन केल्यावरच वाढते, लक्षात ठेवा. म्हणून ते वाढू द्यायची नाही. आणि शिवराय म्हणतात की स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य. स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य. मग आपल्यावर कोणी राज्य करता कामा नाही, असा स्वराज्याचा अर्थ होतो. सर्वांचं राज्य आहे, सर्वांनी गोडीगुलाबीने राहायचं. कोणावर अन्याय होत असेल तर त्याचा तीव्र विरोध करायचा आणि स्वतःवर बी अन्याय होऊ द्यायचा नाही. म्हणून एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वतःची तब्येतीची काळजी घ्या, कसलं टेन्शन घेऊ नका. अनेक लोक तुमच्या जीवनामध्ये येतील जातील, जाऊ द्या. बाय, चला.